हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू राशीज रेसिपी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झणझणीत आणि स्वादिष्ट मुंबई स्टाईल पावभाजी। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्ही सहज तयार करू शकता। चला मग सुरू करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। साहित्य आहे कोबी, फ्लावर, शिमला मिरची, कांदा, टमाटर, वाटाणे आणि बटाटे। ही सगळ्या भाज्या आपण रफली चॉप केलेल्या आहात। आता आपण एक एक करून कापलेल्या भाज्या धुवून घेऊयात। सर्वात आधी आपण कोबीला धुवून घेऊ। त्यानंतर वाटाणे, आणि फ्लावर। बटाटे मी आधीच धुतलेले आहेत। सर्व भाज्या असं छान धुवून घ्यायचे। तुम्ही या भाजीमध्ये किंवा दुसऱ्या पण भाज्या ॲड करू शकता, जसं की गाजर, बीटरूट। आता आपण एक कुकर घेऊयात। कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणी घालू। फोडणीसाठी लागणारं जिरं, मोहरी घालूयात। त्यानंतर कापलेली शिमला मिरची घालूयात। दुसरी बाजू आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करूयात। शिमला मिरची छान झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड करूयात। कांद्याचा छान असा कलर बदललाय तोपर्यंत आपण त्याला तेलामध्ये भाजून घेऊ। आता आपण हळद घालूया थोडीशी। हळदचा कलर सुटेल आणि मग आपण एक एक करून सर्व भाज्या यामध्ये ॲड करूयात। सर्वात आधी वाटाणे, कोबी, फ्लावर, बटाटे, टमाटर आणि सगळं एकत्र करून घेऊ याप्रमाणे। आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात। गरम केलेले पाणी ॲड करू। छान असं एकत्रित करून घ्या। आणि आपण कुकर बंद करून 4 ते 5 शिट्ट्या घेऊयात। आणि तुम्ही बघू शकता शिजवलेले भाजी ह्याप्रमाणे दिसते। आता आपण छान असं मॅशरने सगळ्या भाज्यांना मॅश करून घेऊयात। मॅश केल्यानंतर ह्याप्रमाणे दिसणार। त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी लागणारं साहित्य मिरची, आलं लसूणची पेस्ट तयार करून घेऊ। थोडीशी कोथिंबीर घेऊयात।
आणि 1 चम्मच जिरं घेऊयात. याची छान असं बारीकसर पेस्ट करून घेऊ. अगदी असं. आता आपण एका कढाईमध्ये तेल तापून घेऊयात. तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकू आणि बारीक आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूयात. तिखट टाकलं 1 चम्मच. हे तिखट एव्हरेस्टचं तिखाला आलंय. आणि 2 चम्मच पावभाजी मसाला आणि मॅश केलेली सर्व भाजी आपण फोडणीमध्ये घालूयात. गरम पाणी ॲड केलं आहे गरजेप्रमाणे. कसुरी मेथी वरतून टाकूयात. आणि कोथिंबीर, बारीक चिरलेला कोथिंबीर. थोडंसं मीठ घालूयात कारण आधीच आपण फोडणीमध्ये मीठ घातलेलं आहे. नक्की चेक करा, जर गरज असेल तरच मीठ ॲड करा. थोडा वेळ आपण झाकण ठेवून भाजीला शिजवून घेऊ आणि मग रेडी आहे तुमची मुंबई स्टाईल पावभाजी. खूपच सोपी आहे. फक्त आणि फक्त 3 स्टेपमध्ये पावभाजी रेडी होणार. अगदी लवकर होते आणि टेस्टी पण लागते. झाकण ठेवल्यानंतर छान असा कलर सुटतो आणि तेल पण वरती येते. नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूपच छान आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.